नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज इथे बनवणार आहे वरण भात आणि भाजी पोळी. सिंपल जेवण बनवणार आहे, जे की आपण डेली मसाल्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की आता बेसिक आपलं डाळ भात खावा. तर इथे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तिला सोक केली अर्ध्या तासासाठी. त्यानंतर इथं प्रेशर कुक करायला घेतली मी. कुकरमध्ये डाळ टाकून घेतली, त्यानंतर त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि त्याला 3 ते 4 विसल काढून घेतल्या मी. जर आधी प्रिव्हियस कुक केलेली असेल तर डाळ खूप छान आणि लवकर शिजते. इथे दुसऱ्या बाउलमध्ये मी बासमती राईस घेतला आणि त्याचप्रमाणे भाजीची तयारी करते मी. इथे साईड बाय इथे 2 बटाटे कापून घेतले मी आणि थोडे माझ्याकडे फ्रोझन वाटाणे पण होते आणि पोटॅटो आणि मटर असं एकत्र करून मी आज भाजी बनवणार आहे. तर भाजीसाठी लागणारं साहित्य आता याच्यात थोडं पाणी टाकून दिलं मी आणि भाजीसाठी लागणारं साहित्य मी इथे तयार करून घेतलं. हिरव्या मिरच्या, लसूण, टोमॅटो, थोडं याच्यातलं मी साहित्य तडक्यामध्ये टाकणार आहे, पण मी एकाच वेळेस चॉप करून घेतलं. तर इथे थोडं जिरं, मोहरी, थोडा लसूण आणि हिरवी मिरची थोडी, असं करून मी भाजीची तयारी करते. बटाटे वाटाण्याची भाजी इथे चांगलं मी फ्राय होऊ देते. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्वयंपाक केला साईड बाय, जर साईडला डाळ लावली, इकडे तुम्ही भाजी केली, त्याच्यानंतर लगेच भात केला आणि इकडे चपात्यांचं पीठ पण मळून चपात्या केल्या, तर एकदम क्विक आणि इझी होऊन जातं. आता मी ते धुतलेले स्वच्छ वाटाणे आणि बटाटे टाकून देणार आहे आणि याच्यात पाणी मीठ ॲड करणार नाही, फक्त मी त्याला वाफेवर शिजवणार आहे. एक वाफेवर शिजवलेल्या पदार्थांची चव वेगळीच लागते, त्याच्यामुळे उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी चव लागते. थोडं मी मीठ पण टाकून घेतलं माझ्या चवीनुसार. मीठ आणि हळद असं बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत. रोजचं स्पायसी फूड खाऊन जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा डाळ भातशिवाय पोट भरत नाही. त्याच्यामुळे इथे मी सगळं वाटाणे आणि बटाटे टाकून घेतलेले आहेत त्याचे काप आणि आता मी याला थोडं मिक्स असं करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी वाफेवर त्याला साईडला शिजवायला ठेवून दिलेलं आहे. आता इथे एका पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे. आता मी तडक्याची तयारी करते. डाळला तडका द्यायचा आहे. इथे मी थोडं जिरं मोहरी टाकली, त्याच्यानंतर थोडा लसूण टाकला आणि हिरवी मिरची आणि हे सगळं झाल्यानंतर त्याचे टोमॅटो टाकेल. तर अशी स्वादिष्ट अशी थोडा मी कढीपत्ता पण टाकला. कढीपत्ता तर माझ्या घराच्या अंगणातच मी लावलेला आहे, त्याच्यामुळे फ्रेश असा कढीपत्ता मला इझिली अवेलेबल. आणि कढीपत्त्यामुळे एक डिफरंट अरोमा पण येतो ना जेवणाला, त्याच्यामुळे कढीपत्ता टाकला पाहिजे. आता इथे मी चवीनुसार हळद आणि मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्स करून त्याच्यामध्ये शिजलेलं वरणाची डाळ जी शिजलेली आहे, वरण झालेलं आहे त्याचं, ते मी टाकणार आहे. इकडे मी साईड बाय चेक पण करते भाजीला किती चिपकली तर नाही किंवा मग नरम झाली का असं बघते मी, शिजली का एकंदरीत. असं केलं तर कमी वेळेत तुमचं काम हे फटाफट होतं, कारण इथे माझ्याकडे 4 बर्नर आहेत, त्याच्यामुळे मी करू शकते साईड बाय. आता मी याच्यामध्ये वरण ट्रान्सफर करून देते तडक्यामध्ये. याच्यामध्ये गार्निश करायला जर कोथिंबीर पण टाकली तर छान येते, पण आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर काही टाकली नाही. अशा प्रकारे वरण तयार झालेलं आहे. साईडला इकडे भाजी पण रेडी आहे. आता भाताची तयारी. भातासाठी मी एका प्रेशर कुकरमध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि त्याला एक उकळी येईपर्यंत राहू दिलं. तसेच इथं मी तांदूळ धुवून घेतले, भातासाठी लागणारे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्यांना
शिजण्यासाठी मी कुकरमध्ये टाकून देते. 1-3 शिट्ट्या काढून घेणार आहे मी याच्या. साधारण आधी वाफेवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घेईल, म्हणजे भात पण आपला अगदी नरम शिजणार आहे. आता इथे चपातीचं पीठ मळायला घेतलं मी. चपातीचं पीठ चक्की फ्रेश आटा यूज करते मी. हा आटा खूप छान आहे. याची चपाती पण नरमच राहते आणि कलर पण तिचा छान येतो. तर इथे मी पीठ भिजवून घेते आणि नेहमी मी पीठ भिजवल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनटं सेट होऊ देते आणि त्यानंतरच चपाती बनवते. तर भाजी रेडी. आता इथे चपाती बनवते मी. तर या मंडळी मग जेवण करायला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते पण मला तुम्ही सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.